कोल्हापुरात रोज लाखो भाविक आई अंबाबाईचं दर्शन घेतात. त्यातील हजारो लोक रंकाळ्यावर देखील जातात. पण या दोन्ही ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा रंकाळ्यावर आजही आहे. तो बघायला आज आपण चाललोय. आज संकष्टी चतुर्थी निमित्त रंकाळ्यावरील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहे. रंकाळ्यावरती नेमकं पोचायचं कसं आहे आता आपण बघूयात. माझ्या मागे जर तुम्ही आता बघितलं तर अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे. इथून चालत आता मी जसं सरळ समोर निघालोय तसं बरोबर 1 किलोमीटरचा हा चालत रस्ता आहे. जर तुम्ही चालत गेलात तर या ठिकाणी शॉपिंगला आणि खायला भरपूर असं आपल्याला मिळेल. आणि चालत तुम्ही कधी 1 किलोमीटर अंतर पार कराल हे तुम्हालाही कळणार नाही. इथं रंकाळ्यावरती पोहोचल्यानंतर समोर तुम्हाला पहिल्यांदा रंकाळ्याची कमान दिसेल. या कमानीतून डाव्या बाजूला बघितल्यानंतर आपल्याला संध्यामठ हे गणपती बाप्पाचं मंदिर दिसेल. आता हे संध्यामठ नेमकं काय आहे, हे संध्यामठ नाव नेमकं कसं पडलं हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं हे नक्की महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी अंबाबाई मंदिरात आलो की एक गोष्ट जाणवते. कोल्हापूरचा इतिहास केवळ मंदिरांमध्ये नाही तर या शहराच्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक दगडात जिवंत आहे. आज आपण त्याच इतिहासाचा मागोवा घेत रंकाळ्याकडे निघालो आहोत. आता या रंकाळ्याच्या कमानीतून आपण आतमध्ये आलो आणि आता आपण सरळ संध्यामठकडे जातो. हा आहे रंकाळा, कोल्हापूरकरांचा मिनी मरीन ड्राईव्ह. आणि याच ठिकाणी आहे कोल्हापुरातील एक 11व्या शतकातील प्राचीन वास्तू, जी म्हणजे संध्यामठ. पहिल्या नजरेत ही फक्त आपल्याला दगडी वास्तू वाटू शकते, पण जवळ गेल्यावर हिच्या भव्यतेचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. कोरीव खांब, दगडी छत यामुळं या वास्तूची भव्यता अजूनही टिकून आहे. पण इथं आल्यावर एक मनात प्रश्न निर्माण होतो, ही वास्तू नेमकी मंदिर आहे की मठ? जर मठ असेल तर इथे गणपती बाप्पा आणि महादेव नेमके कसे काय हेच समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दर्शन होतं ते म्हणजे महादेवांचे वाहन नंदी यांचं. त्यानंतर समोरच महादेवांची पिंड आहे आणि तिथेच प्राचीन गणपती बाप्पांची एक मूर्ती आहे. आज संकष्टी चतुर्थी, या जून महिन्यातील 3 तारखेला आपण आज घर बसल्या या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत. हे मंदिर 12 महिन्यापैकी फक्त 2 ते 3 महिने पाण्यावर दिसतं. इतर वेळेला पावसाळा असल्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेलेलं असतं. पण जेव्हा मे आणि जूनमध्ये हे मंदिर पाण्याच्या वर येतं त्यावेळी या ठिकाणी संकष्टी असेल किंवा विनायकी चतुर्थी असेल त्यावेळी फक्त दर्शनासाठी गर्दी करतात. इथे ना जास्त गर्दी ना गोंगाट, आहे ती फक्त शांतता. पण या वास्तूचं एक मोठं रहस्य जाणून घेणं अजूनही बाकी आहे. या वास्तूला नेमकं संध्यामठ का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडासा इतिहास वाचून बघितला पाहिजे. या ठिकाणी आता जसं रंकाळ्याचं स्वरूप दिसतंय तसं पूर्वी नक्कीच नव्हतं. भूकंपामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक खाणी या ठिकाणी अस्तित्वात होत्या. या खाणींमधून काढलेल्या दगडांचा उपयोग हा मंदिर बांधकामासाठी होत होता. इतिहासकारांच्या मते शिलाहार आणि यादवकालीन मंदिरांच्या बांधणीसाठी या ठिकाणाच्या दगडांचा उपयोग केला जात होता. पण गोष्ट इथेच संपत नाही. प्राचीन काळी जेव्हा ऋषीमुनी या ठिकाणून मार्गस्थ होत होते त्यावेळी त्यांना विश्रामासाठी ही जागा दिली जायची. संन्यासी असतील, वैरागी असतील, हे या ठिकाणी बसूनच त्यांची ध्यान साधना करत होते आणि म्हणूनच या ठिकाणाला मठ असं नाव प्राप्त झालं. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात या परिसराला नेमकं संध्यामठ हे नाव कसं प्राप्त झालं. तर प्राचीन काळी या परिसराला नेमकं रंकतीर्थ या नावानं ओळखलं जायचं आणि याच्याच शेजारी एक संजाळ तीर्थ नावाचे तीर्थ होतं. या दोघांच्या नावातून नंतर अपभ्रंश होत होत या ठिकाणाला संध्यामठ हे नाव प्राप्त झालं. म्हणजे आपण आता ज्या ठिकाणाला फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून पाहतो ते फक्त पर्यटन स्थळ नसून इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्यकलेचा एक सुंदर संगम असलेलं ठिकाण आहे. आज संकष्टी चतुर्थी. आज इथं दर्शन घेतल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. काही ठिकाणं प्रसिद्ध असतात, काही ठिकाणं महत्त्वाची असतात आणि संध्यामठ हे प्रकार नंबर 2 म्हणजेच महत्त्वाचं ठिकाण आहे.
पुढच्या वेळी तुम्ही जर रंकाळ्यावर आलात तर या दगडी वास्तूकडे नुसतं पाहू नका, या ठिकाणी थोडा वेळ थांबा, कारण इतिहास तिथे बोलत नाही तर तो जाणवतो. मित्रांनो, संकष्टी चतुर्थी निमित्त केलेला आजचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर आणि मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून आज संकष्टी चतुर्थी निमित्त सगळ्यांना घर बसल्या गणपती बाप्पांचं दर्शन होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.